मस्त ऊन पडले, डोंगराचे बर्फ दिसतात. गेले 5.5 तास आम्ही चालतोय, रस्ता संपत नाहीये. खूप कठीण आहे हा ट्रेक. बापरे, कधी पोहोचतोय असं झालंय. ते तुम्हाला फील करायचं असेल तर तुम्हाला यावंच लागेल. मग तुम्हाला कळेल की केदारनाथचं नाव एवढं मोठं का आहे. अक्षरशः बॉडी तुटते आपली. मेंदू आणि बॉडीचं काही नियंत्रण नसतं. आम्ही भले प्रॅक्टिस करत होतो, पण भले बॉडी बिल्डर तिकडे थकलेले आम्ही बघितलेत. गुड मॉर्निंग. आमच्या पाठचा नजारा तुम्ही बघू शकता. मस्त ऊन पडले, डोंगराचे बर्फ दिसतात. ते थांब जरा, पाठी थांब. हां, तर आता आम्ही निघालोय परतीच्या रस्त्यावर. 6 वाजलेत, 6-6:30 होत आलेत आणि आम्ही निघालोय. एक्स्ट्रीम लेवलची थंडी होती. जोरात बोल, जरा जोरात बोल. आम्ही कुडकुडून तोंडात ना आवाज निघत नाही. आणि आता आम्ही खालती उतरतोय. परत 22 किलोमीटरचा रस्ता आम्हाला उतरायचा आहे आज. तर चला, तर एवढंच बोलू शकते. काय बोलायचं. केदारनाथ बाबांना बाहेरनं पाया पडलो आम्ही आणि आता निघालोय परतीच्या वाटेवर. 4-5 तास जातील. बाबा आम्हाला ताकद द्या. उतरताना थोडे व्हिडिओ घेत जाऊ आम्ही. बघू. सध्या मायनसमध्ये बोबडी वळली आहे, तोंडात ना शब्द निघत नाहीत. भेटू खाली. बाय बाय. तुम्ही बघू शकता, तिकडून चालत आलो आहोत. तिकडून तो डोंगर दिसतोय ना, तिकडून असं. तर आम्ही चालतोय कंटिन्युअस. आम्हाला खालती 10 वाजता जायचं आहे. वाटत तर नाही आम्ही 10 वाजता खालती पोचू. अजून आम्ही किती 2 किलोमीटरच पार केलं असेल. अजून आम्हाला 20 किलोमीटर पार करायचं आहे. आम्ही शॉर्टकट घेतोय कारण ह्या शॉर्टकटमुळे आमचा 2.5 किलोमीटरचा रस्ता वाचलाय. पण हो, पण आमची बॅटरी इथेच डाऊन झाली. बच्चा समझो उसको, बच्चे समझो. नहीं ऐसा कुछ नहीं भाभी. बच्चा है आपका, नहीं है तो मैं लेके ही देता इधर. अभी नीचे मिलेगा. ये आपका बच्चा है, बच्चा पकड़ के चलो. इथे ह्या काकी आहेत, त्यांचं चप्पल काहीतरी चोरीला गेले. तर सागर म्हणतात की इथे जर दुकान असतं तर नक्कीच मी घेऊन दिलं असतं. तर त्या काकी पैसे घेत नव्हत्या. म्हणतात की माझा बच्चा काम करता आहेत. तर पण सागरने त्यांना पैसे दिले. तर आम्ही हा जो कठीण रोड आहे 8 किलोमीटरचा, तो अजून 8 किलोमीटर नाही कंप्लीट केला. अजून 1-1.5 किलोमीटर बाकी आहे. 7 किलोमीटर तर आलो आहे आम्ही. आता थोडंसं फ्रेश झालो इथे ना. 10 वाजल्यात म्हणजे किती 6:15 4 तास चालतोय आम्ही आणि 2-2.5 तास लागतील असं वाटतं. हो, इथे तर झराचं पाणी होतं थंडगार, त्याने जरासं फ्रेश झालो. आणि आता जरासं काहीतरी खातो आम्ही, चहा बिस्किट मॅगी वगैरे. खूप कठीण आहे हा ट्रेक. बापरे, कधी पोचतोय असं झालंय. अजून 2-2.5-3 तास तर नक्कीच लागतील. 2.5-3 तास तर नक्कीच लागतील. चला आता पार्ल्यानी चहा खातो थोडी. इथे अजिबात पाऊस नाही आहे. तिकडे वरती थोडासा हलकासा असा, पण भरपूर म्हणजे भरपूर ऊन आहे. आम्ही आपलं चालतोय. अजून 4 किलोमीटर चालायचं आहे. इथून गौरीकुंड 4 किलोमीटरवर आहे. आता उतार आहे त्यामुळे एवढं काय वाटत नाही आहे. ऊन आहे त्यामुळे जरासं थकायला होते. आम्ही थोडं पाणी पीत, लिंबू सरबत पीत चाललोय. आमचे काही साथी, आमची मंडळी गेली खालती खच्चर करून आणि आम्ही चालत जातोय. तर आता विचार करतोय चालता की हा किती चढाव आहे बघा. सावकाश. हा एवढा चढाव आम्ही काल कसं चालत गेलो असू. उतरताना काय वाटत नाही आहे, पण काल आम्ही अक्षरशः 100-200 मीटर चालायचो, थांबायचो, थोडंसं चालायचो, थांबायचो. आज आम्ही तसं नॉनस्टॉप चालत आलो आहोत. बघू आता कधी पोचतोय. चालतोय. रस्ताच संपत नाही आहे. अजून 3.5 किलोमीटर दाखवलं. अरे हो, तिथे बोर्ड होता, ते 3.5 दाखवलं. मला
कधीपासून 3:30च दाखवत आहे. आता सागर मॅपवर बघतायत. किती वाजले सागर? 12 वाजले. अजून आम्ही खाली पोहोचलो नाही आहोत. काय माहित कधी पोहोचतोय. खूप ऊन झाले. थोडासा आता आराम. 1 मिनिट बसायचं, परत निघायचं. गेले 5.5 तास आम्ही चालतोय. रस्ता संपत नाहीये. हे असे वन सेम येतात. आता वाटलं आता पोचू पण हे 3.5 किलोमीटर काय संपत नाहीये. हे बघा इथून अजून दाखवते. इथे दाखवते गौरीकुंड 3 किलोमीटर आहे. हो 1 किलोमीटर फक्त 1 किलोमीटर राहिलं घालती. सागर काय मग काय प्रतिक्रिया? शब्द फुटत नाहीत. माझ्या पण नाहीत. महादेव चांगलीच परीक्षा घेतात तुमची. रस्ता जाताना पण संपत नव्हता, येताना पण संपत नाही. चालतोय ते कधीपासून गौरीकुंड 3 किलोमीटर संपेल आता, थोडं राहिलं. फायनली 22 किलोमीटरचा हा ट्रेक आम्ही उतरलो सक्सेसफुली. थोडं थांबलो पण जास्तीत जास्त चालत आणि ऊन पण खूप आहे त्याच्यामुळे खूप त्रास झाला. पण आता दुपारचं 1 वाजलं आहे. 6:30ला आम्ही ट्रेक सुरू केली होती. 6:30 ते 1 आणि आम्ही गौरीकुंडपर्यंत पोहोचलो आहोत. हॅलो. तर आम्ही आलो आहे आता उतरून खाली आणि पहिले जेवण घेतो आहे कारण आमची आता गाडी येईल. भरपूर भूक लागली आहे पण काय खायला पण होत नाही अशी परिस्थिती आहे कारण ओठांना झोंबतं आहे सगळं. हे तुम्ही बघत असाल लाल झालेत. भयानक थंडी त्यात एवढा ट्रेक. मला काय सुचे ना. जीभ, दात, ओठ, विचार, आचार काय म्हणजे मॅच होत नाही. सिंक्रोनायझेशन चेंज झालं. आता वाजले 4 वाजता आम्ही जेवतोय. नाश्ता नाही, काय नाही 2 दिवस झोप नाही, नाश्ता नाही, जेवण नाही. चालतं तेवढं. इथं निघू आम्ही आलेलो आहेत हॉटेलला. केदारनाथ दर्शन आमचं पूर्ण झालं आहे. जाऊन येऊन सुखरूपपणे दर्शन घेऊन आम्ही रिटर्न आलो आहे. ते स्वर्गात जाऊन आल्यासारखंच आहे ते. खूप कठीण ट्रेक, टफेस्ट, सगळ्या याच्यात टफेस्ट. इथे तुम्हाला सांगून बोलून ते नाही कळणार. ते तुम्हाला फील करायचं असेल तर तुम्हाला यावंच लागेल. मग तुम्हाला कळेल की केदारनाथचं नाव एवढं मोठं का आहे. अक्षरशः बॉडी तुटते आपली. मेंदू आणि बॉडीचं काही नियंत्रण नसतं. बॉडी तयार असते, मेंदू नसतो. मेंदू तयार असते, बॉडी नसते. आणि शेवटी क्षण असा येतो की काहीच तयार नसतं. एक क्षण असं असतं की सगळं बधीर झालेलं असतं. काय करायचं, परत जायचं, थांबायचं, बसायचं. वर चढता येत नसतं, खाली उतरायची ताकद नसते. अशी भयंकर परिस्थिती असते. प्लस ट्रॅफिक भयंकर आहे कारण सिंगल रोड आहेत. कुठे दगड पडत असतात वरती. त्याच्यामुळे भरपूर थंडी. केदारनाथच्या पायथ्यापर्यंत म्हणजे सोनप्रयागपर्यंत गाड्या जात नाहीत. आम्ही मला वाटतं 7-8 किलोमीटर आधीच उतरून चालत गेलो आहे आम्ही ट्रॅफिकमुळे. त्याच्यामुळे ते आमचे वाढले. असं टोटल आमचा ट्रेक मला वाटतं 35-1 किलोमीटरचा झाला असेल. आणि 24 तासात 35 आणि येतानाचे 30-35 60-70 किलोमीटर 24 तासात आम्ही क्रॉस केले. तर तुम्ही विचार करा की बॉडीची काय हालत झाली असेल ते. आणि आम्हाला सवय नाही कारण मी गेली 5-6 वर्ष मुंबईकर आहे आणि ही गेली 1.5 वर्ष मुंबईकर आहे. त्याच्यामुळे आमच्या बॉडीला ही सवय नाही आहे. आम्ही भले प्रॅक्टिस करत होतो पण भले बॉडी बिल्डर तिकडे थकलेले आम्ही बघितलेत. त्याच्यामुळे ते असं काय नाही की तुमचा स्टॅमिना खूप आहे हे ते आहे. ते ऑन दी स्पॉट मला वाटतं महादेव ठरवतात कोणी कसं वरती यायचं ते. पण नशीब आम्ही महादेवाच्या कृपेने सुखरूप आम्ही आलो खालती. बस एवढंच आमच्यासाठी खूप आहे. म्हणजे केदारनाथच्या मंदिरात जाऊन खाली यायचं म्हणजे तुम्ही सगळं तुमचं त्यागून येता. एक वेगळीच फिलिंग असते ती सांगू शकत नाहीये. पण आता आम्ही आलोय ना इथे तर आता एकदम फ्रेश वाटते. असं वाटतं की आम्ही जायचंय उद्या परत. असं काहीच वाटत नाहीये. पाय दुखायचे बंद, सगळं एकदम फ्रेश. उतरताना रस्ता संपत होता. पाय अक्षरशः तुटलेले, गळ्या द्यायचे बाकी होते. आणि आता आंघोळ वगैरे करून जेवलोय आम्ही एकदम फ्रेश झालोय. कारण कसं आहे जे एक ऑब्जेक्टिव्ह होतं आमचं केदारनाथला जायचं ते कम्प्लीट झालंय. त्याच्यामुळे आमचं ड्रीम एक्साइटमेंट लेवल आमची वाढली आता. आता पण आम्हाला झोप कमीच मिळणार आहे कारण उद्या 3:30-4 ला निघायचं आम्हाला. आम्ही बद्रीनाथला निघणार आहोत. अशीच बधीर माणसं आहेत तिथे. आलो
तर चला उद्या बद्रीनाथचा आणि पुढच्या आम्ही- ब्लॉगमध्ये भेटू बद्रीनाथच्या. धारीदेवी आहे, देवप्रयाग ना, हा देवप्रयाग बरेच- आहे, बरेच- नानागाव आहे. बघू आता ट्रॅफिक बरेच पॉईंट असल्यामुळे राहिले काय आता कव्हर ट्रॅफिकमुळे किती होतंय शक्य आम्हाला बघायचं आहे. आणि जेवढं कव्हर करेन तेवढं मी तुम्हाला सगळ्यांना नक्कीच दाखवेन. तर माझा हा केदारनाथचा आणि माझ्या बड्डे स्पेशल बड्डेचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि सगळ्यात लास्ट मी माझ्या अहोंना सागरना खूप खूप थँक्यू म्हणते. अरे एवढा छान माझ्या लाईफमधला सुंदर माझा बड्डे गेला तो फक्त ह्या माणसामुळे. थँक्यू, धन्यवाद, वेलकम. मी ठेवतो कारण उद्या भेटूया बद्रीनाथला. बाय.